उमेश. जय सच्चिदानंद. हो बोला. आय एम नॉट व्हेरी रिलिजियस. मी मंदिरात खूप कमी वेळा जातो. मेनी पीपल आय हॅव स्पोकन टू हिअर टुडे हॅव सेड दॅट टू बी हिअर you are very fortunate, you are blessed. You may have done something good in your past life to be here today. But I'm struggling to find out what that might be. What energy, what power has brought me here today. Because in this life so far, I don't think I have done anything great. Why I am here today? So that is the biggest question. Who brought you here? You say, as per Dada's vision, Dada says, in the past life and so many infinite past lives, we have made some merit karma. And that merit karma gives this result. Opportunity to meet self-realized person, it's the biggest opportunity. But due to our past merit karma, not this, in this life, whatever you have done, bad or good, that is immaterial. But in past, or not only one past life, so many past lives, one seed of, I want liberation, I want salvation, that seed gives this result. You came in this satsang and if your merit karma is more, then you will take Gyan tomorrow. Self-realization, knowledge of self-realization. आणि दुसरा प्रश्न होता, when you are growing up in your home and you are young and you are living with your parents, always you're going to have some small quarrels with your parents. Your parents who said, don't do this, don't do that. But having read some of the books on the Dada Bhagwan application, as long you are not hating anybody, what you're doing, you believe is right. Is it correct when to ignore what your parents might have an opinion of all? Or is that disrespectful to your parents? एक मिनिट, काय म्हणते? एक शेवटचा शब्द भाषांतर जरा समजावून घेऊया, कारण एखाद दुसरा शब्द ही चूक होऊ शकते. म्हणजे आपल्या आईला एखादी गोष्ट खूप आवडत असेल आणि तिला त्याचा शौक असेल, पण वडील तिला ते अजिबात करू देत नसतील, कारण त्यांना ते चूक वाटत असेल. आणि ते चूक नसेल, पण ते त्यांचं फक्त मतही असेल. तसं तर मी पालकांच्या मताचा आदर करतो. हो, मग आपण ते करावं का ना करावं? पण कोणती गोष्ट आहे ती? जिम मध्ये जाणं, रनिंग करणं आणि खाणं पिणं, ते करू शकता. पण बघा, यू हॅव टू कन्व्हिन्स युअर पेरेंट्स. से सी, दिस इज नॉट फॉर एनीथिंग बट इट इज फॉर माय हेल्थ अँड आय एम हॅव्हिंग इंटरेस्ट इन दिस थिंग्स, जिम or say, but I will not hurt anybody, I will not take any drugs or meat or say drink or anything. Then they will, but convince them and then do not, no problem. ते तर मी करतो कधी कधी. मग ते तयार होत नाही. मग थोडं तप करा. जरा 6-12 महिने तप करा. मम्मी माझी इच्छा आहे. पेरेंट्स आर ऑलवेज विथ देअर चिल्ड्रन. मुलं खूप बघा भांडण करतात, आग्रह करतात, नंतर हट्ट करतात. तुम्ही काय कराल? असं पालकांना मग दुःख देण्यात काय अर्थ आहे सांगा? थोडं तप करा. तप म्हणजे काय? रोज थोडी थोडी इच्छा व्यक्त करायची. मी कोणाचं काही नुकसान करणार नाही. जो काही खर्च होईल तो मी कमावीन, तुमच्याकडे पैसे नाही मागणार, म्हणजे असं समजावा. समजावून पटवून सांगायचं. आपण काही चुकीचे मागत नाही. जर आपण पार्टीला जात असू, क्लबमध्ये जात असू, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असेल, दारू पित असाल, तर याचं ओरडणं योग्य आहे. पण हा तर नॉर्मल व्यवहार आहे. म्हणजे थोडी रिक्वेस्ट करायची, थोडं पटवून सांगायचं आणि त्यांच्या नकाराचं कारण समजून घ्यायचं आणि त्यावर उपाययोजना करायची. मग 2-4 महिने, 6-12 महिने गेले की मग सॉल्युशन कायमचं येईल. सगळं प्रेमाने होईल. प्रेमामुळेच हे सगळं करू शकाल. मलाही सत्संगात यायचं होतं, पण माझे वडील नाही म्हणाले. अरे आत्तापासून कसला असला सत्संग करतो, अभ्यास कर. नंतर अभ्यास संपल्यावर म्हणाले नोकरी धंदा कर.
सत्संगाची काय गरज आहे. मी म्हटलं शांती लाभते, मी मोकळ्या वेळातच जातोय. नाहीतर लोक सिनेमा पाहायला जातात, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड बरोबर फिरायला जातात. मी माझा जॉबही करतोय आणि सत्संगातही जातोय. पुढे मी बिझनेस केला आणि सत्संगात यायचो. मग 2-4 वर्ष अशी ओढाताण चालू होती, 2-4 वर्ष. नंतर हळूहळू त्यांना कळलं, नंतर ते स्वतः यायला लागले. ही तर फारच उच्च गोष्ट आहे. म्हणजे असंच असतं. आपण थोडं, मी जात होतो आणि त्यांना जे दुःख झालं त्याची माफी मागायचो. तुम्हाला जे वाटतं मी माफी मागतोय, पण मला इथे जाऊ द्या, ही गोष्ट वेगळी आहे, हा काही धर्म नाही किंवा काही सांसारिक गोष्टही नाही आहे, काही वाईट नाही आहे. मला शांती लाभते आणि आत्म्याचं ज्ञान प्राप्त होतं. नंतर हळूहळू तेही यायला लागले. म्हणजे थोडं तप करावं लागेल यासाठी. अशावेळी त्यांना दोषी नाही ठरवायचं, त्यांना दुःख नाही द्यायचं. दुःख दिलं गेलं तर माफी मागायची. जो त्यांचा दृष्टिकोन आहे तो आपण समजून घ्यायचा, आपण पटवून घ्यायचा. येस, थँक्यू. अजून 2 प्रश्न आहेत ना तुमचे? हां, सो दिस इज द कॉम्प्लिकेटेड वन. So once you take on Gyan, if you believe that people in your family are on the wrong path, and you consider them to be files, after taking Gyan, is it okay to disregard them as your family? No, we have to understand properly. Even if you try to make them understand, they won't understand. काय म्हणताय? हे म्हणतायत की ज्ञान घेतल्यानंतर फाईल्सना समजून घेता आले नाही तर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं का? आपण हे व्यवस्थित सॉल्व्ह करायला हवं. समभावाने निकाल करायचा. यातली कोणती गोष्ट कळत नाही त्यांना. Just basically how to get along with each other, without arguing about little things and so on. एकमेकांबरोबर कसे राहायचे, ते थोडे एकमेकांबरोबर कसे जुळून घ्यायचे, ऍडजस्ट करायचे, वादविवादाशिवाय. ते शिकण्यासाठीच हा सत्संग आहे. आई वडील मुलांचा व्यवहार, पती पत्नीचा दिव्य व्यवहार, सासू सुनेमधील प्रॉब्लेमवरचं सॉल्युशन, हे साठी हा सगळा सत्संग आहे. पण त्या लोकांना त्यात इंटरेस्ट नसेल तर? त्या लोकांना इंटरेस्ट नसेल तर हरकत नाही. आपली समज बदलली तर आपण ॲडजस्टमेंट करू शकू. आपली समज बदलली म्हणजे आपल्याला त्यांना दुखवायचं नाहीये, मीच त्यांच्याबरोबर ॲडजस्ट करायचं आहे. तोच आपला निश्चय असायला हवा. नंतर हे आपल्यालाच उमगतं. त्यासाठी आपल्याला इथे त्याच्या बऱ्याच चाव्या मिळतील. समोरच्याला निर्दोष पहा, समोरच्याला दुःख न देता कसा व्यवहार करा, त्याची सगळी समज, त्याचा फुल स्टॉक आपल्याला इथे मिळेल. तशी जागृती बाळगलीत ना तरच त्या लोकांचं प्रेम तुम्ही जिंकू शकाल. एक दिवस त्यांची तुमच्यावर मर्जी बसेल. या फाईल्स म्हणजे फक्त बॅग नाही आहे किंवा फेकून द्यायची गोष्ट नाही. त्यांच्याबरोबर प्रेमाने राहायची चावी मिळवायची आहे. प्रेम भावाने व्यवहार कसा करायचा ते इथे शिकवतात. खूप चांगला मार्ग आहे प्रेमाचा. उद्या तुम्हाला ज्ञानविधीत सविस्तर समजावतील की त्यांना आत्मस्वरूपात पाहायचं आहे आणि एकमेकांना न दुखावता कशा पद्धतीने जीवन जगा. दुःख दिलं तर माफी मागायची आणि पुन्हा दुःख देणार नाही असा निश्चय करा. मग नक्कीच तुम्ही त्यांना एक दिवस जिंकू शकाल. समजते आता? आपण माफी मागितली पण त्यांनी माफी स्वीकारली नाही तर? त्यांनी स्वीकारली नाही तर त्यांनी माफ करावं यासाठी माफी नाही मागायची. आपल्या चुकांच्या पश्चात्तापासाठी आहे. आपल्या चुका करणं संपलं तर त्यांना आपल्याकडून दुःख होणारच नाही. फुटबॉलचा खेळ खेळतो, मी इकडून बॉल टाकला, तुम्ही तिकडून टाकला, मीच बॉल टाकणं बंद केलं तर खेळ चालू राहील का? नाही. आपल्या मनातली स्पंदनं बंद करा. त्यांच्यातली नकारात्मकता, त्यांचे दोष पाहणं, दुःख देणं आपणच मनापासून बंद करून टाका. वाणीचं दुःखही बंद करा, वर्तनातलं बंद करा. नंतर ऑटोमॅटिकली 6 महिने, 12 महिने, 2 वर्ष बघा किती छान असा रिझल्ट येईल आणि प्रेमाचा बघा असा व्यवहार व्यवस्थित होईल. ओके. आणि आता शेवटचा प्रश्न. ज्ञान घेतल्यानंतर यू आर नॉट सपोज टू हॅव इगो, राईट? नाही, इगो इज अ डिफरंट थिंग, बट चार्ज इगो शुड बी स्टॉप बाय ज्ञानविधी. डिस्चार्ज इगो तर राहीलच, त्याचं फळ तर मिळणारच आहे. संसार चालवायला ते तर आवश्यकच आहे. तो राहीलच, तो बंद नाही होणार. मग आपल्याला बिझनेसमध्ये यश हवं असेल किंवा तसं काही, राहू द्या ना. मी 3 बिझनेस केले, यशस्वी झालो. नंतर बघा, ज्ञान 10 वर्षानंतर बिझनेस चालूच होता माझा, तो वाढला सुद्धा.
20 वर्ष सगळं चालू होतं. त्यामुळे तिकडे काही अडथळे आले नाहीत. बिझनेस करताना तो तो कोण करतो याचं ज्ञान प्राप्त करायचं आहे. आपल्या मताप्रमाणे होत आहे का दुसरं कोणी आहे जो खरंच करू शकतो आपण आपल्या मनाप्रमाणे आहे. आपल्या मनाप्रमाणे होत आहे का? व्हॉट एव्हर वी विश वी कॅन डू. आपल्या मनासारखं आपण करू शकतो का? Yeah, I guess so. Probably. Can you always? ऑलवेज. कधीच काही अडचणी येत नाहीत का? No, I'm not understanding the question. Sorry? Sometimes. Sometimes. Why? It is not in control. It is not in our own control. आपली बॉडी, वाणी आणि मन हे तिन्ही आपल्या नियंत्रणात नाही आहेत. आपला इगो असतो की हे करू शकतो, मीच करताय. दॅट इज द बिगेस्ट रॉंग बिलीफ. पण करता कोण आहे त्याचा शोध घ्यायला हवा. आणि दादा म्हणतात की तुम्ही करते नाही आहात स्वतंत्रपणे. एकटे तुम्ही काहीही करू शकत नाही या जगामध्ये. एक कप चहा सुद्धा तुम्हाला जर एक कप चहा करायचा असेल तर तुम्हाला अनेक गोष्टींची साथ मिळावी लागते. चहा पावडर, साखर, भांडं, गॅस, खूप सारे सायंटिफिक सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्सेस आर रिक्वायर्ड. यू आर नॉट होल अँड सोल डुअर ऑफ एनिथिंग इन दिस वर्ल्ड. यू आर वन ऑफ द एव्हिडन्सेस. युअर इंटेन्शन, आय वॉन्ट टू डू समथिंग सो अँड सो. बट विथ द हेल्प ऑफ अदर एव्हिडन्सेस यू कॅन एबल टू फिनिश दॅट वर्क. पण म्हणजे मी जर असं ठरवलं की मला माझा बिझनेस यशस्वी करून दाखवायचा, हो, मग त्याला इगो इगो नाही. का म्हणायचं? नाही, इगो नाहीये. हां. इगो ही वेगळीच गोष्ट आहे. आपल्याला हा यश मिळाल्यावर आपल्याला अभिमान वाटतो. आपण मेहनत केली, यश मिळालं. इतर लोक बरोबर नव्हते, मी चांगलं करतोय. हा भाव असू दे की मला बेस्ट, यशस्वी, सिन्सिअरली बिझनेस करायचा आहे, यशस्वी व्हायचा आहे. हा भाव असू दे, इंटेन्शन इज ओके. देन वी हॅव टू अंडरस्टँड इफ सायंटिफिक सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्स हेल्प्स, देन ओनली यू विल गेट सक्सेस. It doesn't help, you cannot get success. So that is different matter. If we are able to get success, so or not, that is not in your own control. So it's a result of scientific circumstantial evidence. So we have to admit scientific circumstantial evidence. But if we are failed, whatever our intention or whatever our wish, I want to get so and so successfully, you cannot reach that successfulness. Then we should not get any suffering. We have to understand why this is happened in my life. That understanding that will keep your balance, normality. You understood? बघा, आपण पैसे कमावतो ते आपल्या कष्टाने कमावतो का अक्कल हुशारीने कमावतो? कष्टाने. बघा, मजूर जास्त कष्ट करतात का मालक जास्त करतो? मजूर. तरी कामगारांना जास्त पैसे मिळायला हवेत का मालकाला मिळायला हवेत? खरं मग कुणाला? कामगाराला. मग खरं कुणाला जास्त मिळतात सांगा? ओके, आय अंडरस्टँड. हे पुण्याचं फळ आहे. आणि पूर्वजन्मातली पुण्याही दुसऱ्यांना सुख दिलं तर पुण्य बांधलं जाईल. आणि पुण्याच्या फळामुळे संसारात सुख, शांती, संपत्ती, लक्ष्मी सगळं काही मिळतं. ते पुण्याचं फळ आहे. यश मिळणं हेही पुण्याचंच फळ आहे. आणि यश न मिळणं तो पापकर्मांचा उदय आहे. पाप पुण्याचं फळ मनुष्याला आयुष्यात मिळतंच. पाप संपल्यावर पुन्हा पुण्य येतं, पुण्य संपल्यावर पाप येतं, रात्रीनंतर दिवस, दिवसानंतर रात्र. म्हणजे आपल्याला ते समजून घ्यायला हवं की माझ्या जीवनात हे कशा आधारे हे घडतंय म्हणजे सांगा. नंतरच आपल्याला शांती लाभेल, समजेल की कशाच्या आधारे आपल्या जगात जीवनात हे सगळं कार्य घडतंय, तेव्हाच आपल्याला शांती मिळेल. नंतर दोष दिसणार नाहीत. यांच्यामुळे माझं बिघडलं, त्यांनी बिघडवलं, ते लोक आपल्याला मदतच करत नाही, त्यांनी माझे पैसे खाल्ले, तो खोटा माणूस आहे, असले रागद्वेष नाही होणार. समजते आता? जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. गौतमभाई पटेल. हां, बोला. जय सच्चिदानंद. भगवान जर एकच आहे तर वेगवेगळे धर्म का आहेत आणि आपण कोणत्या धर्माचा अंगीकार करायचा? तुम्ही विचारतात की धर्म एक आहे, भगवान एक आहे, तर धर्म वेगवेगळे का आहेत आणि कोणत्या धर्माचा आपण स्वीकार करायला हवा? आता खरं तर हे आहे की
भगवान तर एकच आहेत. आणि खरं पाहाल तर प्रत्येक धर्माचे लोक आपले भगवान वेगवेगळे सांगतात. आपले महावीर भगवान, आम्ही लोक जैन आपले कृष्ण भगवान, आम्ही लोक वैष्णव आमचे रामचंद्रजी, आम्ही लोक हिंदू आमचे स्वामीनारायण भगवान, सहजानंद स्वामी, हे सगळे वेगवेगळे भगवान आहेत असं म्हणतात. हे धर्म वेगवेगळे का आहेत? कारण वेगवेगळ्या व्यक्ती आपले गुरु आपल्या भगवानांना मानतात आणि त्या भगवानांचा धर्म सांगतात. म्हणजे आमचा कृष्ण भगवानांचा धर्म आहे, आम्ही लोक वैष्णव आहोत, आमचे महावीर भगवान आहेत, आम्ही जैन आहेत. पण खरं तर भगवान एकच आहेत, पण एक नाही आहे असं सगळे लोक म्हणतात. आमचा देव वेगळा, आमचे भगवान वेगळे. तुम्ही हिंदू देवळांमध्ये जा, किती देव असतात, देवी असतात, भगवान असतात, श्रीकृष्ण भगवान, शिवशंकर, महावीर भगवान, प्रभू रामचंद्र, अंबा माताजी, शिवाय कृष्णाची वेगवेगळी स्वरूप आहेत. बाळकृष्ण, योगेश्वर कृष्ण, राधाकृष्ण, बासरीवाले कृष्ण. म्हणजे आपण सगळे वेगवेगळे केले आहेत. आता पुढच्या गोष्टी विचारात घ्यायला गेलो तर महावीर भगवानांनी असं नाही सांगितलं की मी भगवान आहे माझी पूजा करा. त्यांनी सांगितलं आत्म्याला ओळखा. त्यांनी कधी कृष्ण भगवंतांनी अर्जुनाला हेच सांगितलं होतं की तू स्वतः आत्माला ओळख. त्यांनी कधीच सांगितलं नाही माझा वैष्णव धर्म श्रेष्ठ आहे, इतर सगळे चुकीचे आहेत, असं कधीच नाही सांगितलं. आत्म्याला ओळखा, आत्मधर्मामध्ये राहा, हेच सांगितलं आहे. आणि जीव आणि शिवाच्या बाबतीत शिव म्हणजे आत्मस्वरूप, आत्मज्ञानीला शिव म्हटलं जातं. म्हणून या आत्म्यालाच ओळखा म्हणजे सगळे भगवान, महावीर भगवान, कृष्ण भगवान, प्रभू रामचंद्र, शिव सगळ्यांनी आत्म्यालाच ओळखा असं सांगितलं आहे. हां, आता इतर माता आहेत, जलाराम बापा आहेत, साईबाबा आहेत, ते सगळे आहेत. प्रभू रामाची भक्ती करा किंवा एखाद्याची भक्ती करा म्हणजे त्यातल्या सेकंड लेवलवर आले. या सगळ्यांनी एखाद्या महान पुरुषाची भक्ती करायला सांगितली आहे. रामचंद्रजींची करा, कृष्ण भगवानांची. पण कृष्ण भगवान प्रभू रामचंद्रजींनी बघा आत्म्यालाच ओळखा असं म्हटलं आहे. म्हणून आपण आत्म्याच्या धर्मात आलो तर मग वेगळं उरणारच नाही. हे वेगवेगळे धर्म कसे आहेत? एखादा प्रायमरीमध्ये, एखादा सेकंडरीत आहे, कोणी हायर सेकंडरीत आहे, कोणी कॉलेजमध्ये. हे सगळे वेगवेगळ्या स्टँडर्डमध्ये आहेत आणि प्रगतीपथावरून पुढे चालले आहेत. देर आर 360 डिग्रीज. एखादा 60 डिग्रीवरती आहे, एखादा 120 डिग्रीवर आहे, एखादा 240 डिग्रीवर, एखादा 80 डिग्रीवर, अशा वेगवेगळ्या डिग्रीवर आहेत. पण आत्मधर्म 300व्या डिग्रीपासून सुरू होतो. पण केवळ ज्ञान झालं 360 तर मग आत्मधर्मात सगळेच एक होऊन जातात. शेवटी काही डिव्हिजन राहतच नाही. पण आत्मधर्म ज्यांनी प्राप्त केला आहे त्यांचा कुणाशी मतभेदही होत नाही. हे वेगळे आहेत, आम्हीच खरे आहोत, हे चूक नाही आहे. त्याला समजेल की एवढ्या डिग्री लेवलवर हे करेक्ट आहे, त्या डिग्री लेवलवर हे करेक्ट आहेत, आपल्या व्ह्यू पॉईंटमध्ये हे करेक्ट आहेत, आपल्या व्ह्यू पॉईंटने तेही करेक्ट आहेत, डेव्हलपमेंट होताना करेक्ट आहेत सगळे आपापल्या जागी. समजलं का आता तुम्हाला? हां. आणखी एक प्रश्न विचारायचा होता. बघा, 2 भाऊ असतात. एका भावाकडे पैसे असतात जास्त, एका भावाकडे काहीच नसतात. आणि ज्याच्याकडे पैसे जास्त असतात तो त्याच्या भावाला मदत करण्याऐवजी तो मंदिरात दान देतो त्याची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी. मग काय महत्वाचं आहे? तुम्ही त्यांनी आता स्वतःच्या भावाला मदत तुम्ही करायला कोणाच्या हवी? पक्षात आहात? पैसे देणाऱ्या भावाच्या पक्षात आहात की न देणाऱ्याच्या बाजूने? नाही. माझा जनरल जनरल आहे. प्रश्न आहे की मंदिरात द्यावेत की ज्याच्याकडे नाही त्या भावाला मदत करायला हवी असं. ॲक्च्युली काय आहे की हा भावाभावांचा हिशोब आहे, रागद्वेषाचा हिशोब. हा काय म्हणेल तुला एक पैसाही देणार नाही, मी दुसरीकडे सगळीकडे पैसे देईन, मग तुला नाही देणार. कारण पूर्वजन्मात दोघांनी रागद्वेषाचा हिशोब बांधलेला आहे, वैराचा आहे. म्हणजे आता तर आपण काय करायला हवं? आपण वितरागी राहायला हवं. आणि शक्य असेल तर बेस्ट उपाय हा आहे की बाबा चला भावाला मदत करूया. पण त्या भावाकडून जर काही अपमान झाला असेल किंवा नुकसान झालं असेल तर वैराचा हिशोब बांधला गेला असेल तर आपण काय करणार सांगा? बाकी बेस्ट उपाय हा आहे की बाबा नॉर्मॅलिटी ठेवा, थोडं मंदिरातही दान द्या, थोडं भावालाही द्या, काही चॅरिटीही करा. खूप जास्त पैसे असतील तर सगळे चॅरिटीच्या कामामध्ये वापरा. पण आपला भाऊ असेल किंवा कोणी मित्र असेल अडचणीत असेल तर त्यालाही थोडे द्या. नसतील द्यायचे तरी आमचा व्ह्यू पॉईंट तरी असा आहे की द्यायचं तर चांगलं आहे, पण दिलं नसेल तर त्यामागचं रहस्य आपण समजून घ्यायला हवं. भाऊ जर आक्षेप घेतोय माझा भाऊ मंदिरात खूप दानधर्म करतो मला नाही देत, तर त्यालाही समजून घ्यायला हवं की माझा हिशोब आहे. अशावेळी समतेत कसं राहायचं याचा त्याने विचार करायला हवा. या ज्ञानात तो राहू शकतो.
आणि या भावानेही जर ज्ञान घेतलं असेल तर नॉर्मॅलिटी कशी ठेवायची तेही तो करू शकतो. म्हणजे बघा, मंदिरात थोडंही देईन, चॅरिटी द्यायचे, गरीबाला देईन, शिवाय मित्राला देईन आणि भावालाही, सगळी डिव्हिजन करू शकतो. हे करायला हवं, तो बेस्ट उपाय आहे. अक्षय, माझा प्रश्न असा आहे की सत्संगात सांगतात की जेव्हा संकट येतात त्यात जास्त आपण डोंट गेट टू अटॅच. जेव्हा आनंदाचे प्रसंग येतात तेव्हा जास्त हुरळून जायचं नाही, त्यातही जास्त रममान व्हायचं नाही. म्हणजे जर तुम्ही आयुष्य फारच न्यूट्रलपणे जगत असाल, जास्त आनंदी होत नाही, दुःखही जास्त करत नाही, मग हाऊ इज इट पॉसिबल फॉर मेमोरेबल मुमेंट्स इन लाईफ? नाही असं काही नाही सांगत आम्ही. ओके. फर्स्ट क्लास एन्जॉय करा, पण कोणाला दुःख देऊ नका. आणि जर वाईट काळ आला तर कोणत्या निमित्ताला दोषी पाहू नका आणि ॲडजस्टमेंट करून उपाययोजना करा आणि चांगलं खा प्या आणि मजा करा, पण नॉर्मॅलिटी ठेवा. म्हणजे एन्जॉयमेंट म्हणजे आम्हीही जातो, फिरतो, कुठेही जातो, अगदी खातो चांगल्यापैकी, एन्जॉय करतो, पण ड्रामा कसा करतात ना, व्यवहार कशी माणसं करतात, त्यांना नाही वाटत आमच्यातही हे अलूफ राहतात, आमच्याबरोबर मिक्स होत नाहीत, असं नाही. त्यांच्याबरोबर मिळून मिसळून त्यांना वाटणार आमच्याबरोबरच आहेत. बघा, दीपक साऱ्या व्यवहारांमध्ये एकाकार असतो, मी मात्र दीपकपासून वेगळा आहे. दीपकला दुःख झालं तरी मी वेगळा असतो, दीपकला सुख झालं तरी वेगळा असतो, पण दीपक सगळ्यांसोबत सुखामध्ये एकाकार असेल, आनंदी राहील, करेल. दुःख वाटायला आलं तर कोणाचा मृत्यू झाला कोणावर, तोही दुःखी होईल, खूप त्रास होतोय, मी प्रार्थना करणार आहे शांती राहावी. आता आनंदी राहण्यासारखं काही नाही, पण दुःखाच्या वेळी दुःख व्यक्त करेल की नाही खूप त्रास होतोय, प्रार्थना करूया, शांतपणे काळ संपवूया, समतेत राहू. म्हणजे असं दोन्ही व्यवहार तो करू शकतो आणि आतून मात्र वेगळा राहू शकतो. शिवाय बाहेरच्या सुखात किंवा दुःखात राहण्यापेक्षा अंतरंगातील अनंत अशा आनंदात राहू शकतो. समाधी आनंद, परमानंदात राहू शकतो. म्हणजे आपल्याला असं वाटतं की बाहेरचे सुख उपभोगलं नाही तर आपल्या आयुष्यात कसली मजा येणार, पण अंतरंगातही खूप सारं सुख आहे आणि तो एवढा आनंद आहे की बाहेरच्या सुखाचा परिणामही होत नाही. म्हणजे बघा, जास्त सुखही वाटत नाही आणि दुःखही जास्त तीव्रपणे होत नाही, अगदी नॉर्मल. म्हणजे अगदी म्हणजे एन्जॉय करतो आम्ही, असं नाही आहे की तिरस्कार करत राहतो, वैरागीच बनतो, असं काही नाही, नॉर्मल जीवन जगतो. समजते आता तुम्हाला? डेफिनेटली. थँक्यू. ओके. उद्या सकाळी डिंपलबाईंचा सत्संग आहे, नक्की यायचं. आपल्याकडून काही प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि प्रश्नांची काही उत्तरं मिळाली नंतर मग आरामात ज्ञान घ्या. असं नाही आहे की बाबा आम्ही जबरदस्ती करतोय, तुम्हाला घ्यावंच लागेल, सगळं तुमचं चांगलंच होईल, असं काही नाही आहे. हे ज्ञान म्हणजे प्रकाश आहे, समज आहे. समज तुम्ही उपयोगात आणली तर रिझल्ट मिळेल. असं नाही आहे की या कृपेमुळे 2 थापडा मारल्या की आपला फायदा होईल, असं काही नाही. हे मॅथमॅटिक्स आहे. 2H+O म्हणजे पाणीच बनणार आहे. तुम्ही एक H घातलात आणि एक O घातला तर पाणी होणारच नाही. उलट हायड्रोजन पॅरॉक्साईड होईल, मोनॉक्साईड होईल, पण 2H+नेच Oने पाणी होईल. म्हणजे हा जसा विज्ञानाचा सिद्धांत आहे तसं जीवनही हे विज्ञान आहे, स्पिरिच्युअल, आणि त्याच्या सॉल्युशनसाठी वैज्ञानिक मार्ग निवडावा लागतो. अशी भक्ती करून होईल किंवा चला प्रार्थना करूया, भगवानांवर सोपवू, बघा अलूफ राहूया, हे चांगलं हे वाईट, अशी कर्मांची चिंता नका करू, फक्त शब्दाने काही पूर्ण नाही होणार, पण समज असेल तर पूर्ण होईल. म्हणजे समज समजून घेण्यासाठी हा सत्संग आहे. म्हणून उद्यासुद्धा डिंपलबाईंचा सत्संग आहे, त्यांनाही तुम्ही विचारू शकता. कोणत्याही प्रकारच्या व्यवहारातल्या गोष्टींमधल्या अडचणी असतील किंवा आध्यात्मिक दृष्टीने काही समजून काही घ्यायचं असेल तर नक्की विचारून, समजून उपाय विचारून नंतर जरूर तुम्ही ज्ञान घ्या, जेणेकरून तुम्हाला त्या समजेनुसार प्रॅक्टिकली आयुष्यात ते ज्ञान कसं अप्लाय करायचं, त्यामुळे व्यवहारामध्ये हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि आतून समभाव आणि समताही राहू शकेल. आता दादा भगवान आणि सिमंदर स्वामींची आरती होईल, पण ही कोणत्याही व्यक्तीची पूजा नाही आहे, ही केवलज्ञानी अंतरंगातील आत्मा आहे त्याचीच आरती असते. ही आरती म्हणजे आपल्याला दिसतं की आपण दादा भगवानांची आरती करतोय, पण दादा भगवानांमधील स्वयं अंतरंगातील परमात्मा आहे, तोच भगवंत, तेच आपलं स्वरूप आहे आपल्या अंतरंगातले. म्हणजे स्वतःच्याच आत्म्याची ही भक्ती आहे, स्वतःमधल्या भगवंतांची ही भजना असते. अशा प्रकारे आम्ही इथे आरती करत असतो.